वरती बोला मुख्यमंत्र्याच्या आधी मेन तर मार्गे लागून द्या ना हे फक्त तुम्ही शांततेत सगळ्यांनी बसा. इकडं काय रस्ता फिस्ता आडायचं काही काम नाही ना. मग काय टेन्शन नाही त्यांना. 10 वर्ष इथं बसले तरी काय टेन्शन नाही पोलिसाला. पहिल्यांदा कुठं का दुसरीकडे होते का? म्हणजे तुम्हाला इथून नेलं का तिकडून? अच्छा, मी तरी आल्या म्हणलं इतकं पटांग तुम कसं काय नेलो. इकडं तर शेंटाची कंपनी असल्यानंच वर्षातून काय इकडं नदी आहे का? नदीचं पाणी असं कस काय दिसतंय? ते तर वंगण असल्यावर दिसतंय. व्हायला लट्टापर्यंत असं दिसतंय भाऊ. संध्याकाळी कामच व्हायचं अंदाज डासाला. आपण वाट बघू. शांत बसा. काय करतोय ते? इथं येतो की तोंडाला काय बांधलंय की? तोंडात कसं आहे? तोंडाला बांधलंय. सोड आहे बाबा, ते सोड. काय हेच करायचं नाही, शांत राहायचं. बघू काय होईल. हा, कसलं टेन्शन नाही घ्यायचं, काय नाही. फ्रेश राहायचं. कचाकच पुस्तक वाचायचं. तुम्हाला काय करायचं? पुस्तक वाचायचं. बघू आपण. आम्ही आहेत ना लढायला. काहीतरी मार्ग निघण असं वाटतं. शांत राहा सगळ्यांनी. आणि त्या पुलावरचे फुटते ते पोरं बघायला आलेले विद्यार्थी. आणि त्या वाहनाची हुंबल केली कधी वाहनच नाही त्याच्यावर. यार पडताना तिथं खाली आणि इकडे असेल वर कशाला वर आता उगाच. चला आता थोडा वेळ शांत बसा. बघूयात काय होतंय. तुम्हाला कुणाला जायचं नाही का? जायचं असलं तरी नाही ते तर कडेला लवच. आता आपण बसलो म्हणल्यावर काय आता तुम्ही हवा येऊन यार. तुम्ही खाली बसा. बस तुम्ही व्यासपीठावरचं लय बडबड करताय. तुम्ही व्यासपीठावरच्या खाली जा बरं. हवा येत नाही थोडी सुद्धा. बस स्टेजवरची गर्दी थोडी कमी करा किंवा खाली बसून घ्या सगळे. दादा आपल्यासाठी आले. दादांना त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. कृपया स्टेजवर गर्दी करू नका आणि समोरचे शांत बसा थोडा वेळ. समोरची गर्दी थोडी. पत्रकारांच्या शिवाय जे बाकीचे उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे, खाली बसून घ्या. देऊ राहिले